नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, खाकी खा जर्नी घेऊन आपण आलेलो आहे नाशिकला पुन्हा एकदा। काही दीड वर्षापूर्वी आपण आलेलो नाशिकला आणि या ठिकाणचे बरेचसे स्पॉट कव्हर केले होते, पण बरेच व्हिडिओ बघितले, रील बघितले आणि अनेकांनी मला सजेस्ट केले हे पूनम पावभाजी नाशिक रोड बिटको पॉइंट या ठिकाणी जे आहे पूनम पावभाजी, या ठिकाणी पावभाजी छान मिळते आणि त्याचबरोबर चायनीजचे इतर पदार्थ सुद्धा चांगले मिळतात। चला तर मग बघूया, संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चला, येताय तुम्ही माझ्याबरोबर। चला आज जाऊया। काय आहे ते? लसूण चटणी, नमक, मीठ, पावभाजी मसाला, लाल तिखट, कोथिंबीर, कितनी प्लेट है? कितना प्लेट होता है इसमें? 20 प्लेट। मित्रांनो, 20 प्लेट यामध्ये होते आता तयार एका वेळी। तर मोठ्या क्वांटिटीमध्ये या ठिकाणी पावभाजी तयार होते, बघू शकता तुम्ही। 20 प्लेट, 20-20, 25 प्लेट या ठिकाणी रोज पावभाजी तयार होते आणि आम्ही दोघं खुर्चीवर उभारून याचं शूटिंग घेतोय। अमूल बटर आता चालले याच्यामध्ये। मसाला, कोथिंबीर, ओ हो कितना बटर बटर बघितलं ती। आता पावभाजी तयार झालेली आहे फायनल। 20-25 प्लेट इथं पावभाजी रेडी झालेली आहे, बघू शकता। त्याची प्रोसेस आपण सगळी बघितलेली आहे आणि मस्त त्याला रंग आलेला आहे। अमूल बटर घातलेला आहे आणि मसाले सुद्धा कमी प्रमाणामध्ये वापरलेले आहेत, तेल वापरलेलं नाही। या बटरमध्येच ही पावभाजी केली आहे। वा, खूपच मस्त, बघूनच तोंडाला पाणी सुटणार आहे तुमच्या। फ्रेश पाव आहेत या ठिकाणी पावभाजीचे, एकदम लुसलुशीत। हाँ, अमूल बटर वापरलेलं आहे आणि त्याच्यावर आता मसाला टाकला होता, चटणी टाकलेली, पूर्ण असं मिक्स करून घेतलं जातं आहे बटर प्लेटवर, तव्यावर, आणि आता पाव भाजली जात आहेत। एकदम स्मूथली हे पाव भाजले जात आहेत। लुसलुशीत पाव खाण्याची काय मजाच वेगळी असते पावभाजी बरोबर।
करो। आलू चिल्ली पनीर चिल्ली ले लो, उठाओ। शेजवान राईस। हा येतो येतो। आलू चिल्ली बस। ये लहसुन डाला, अदरक, मिर्च, शिमला मिर्ची, थोड़ा सा पानी, चिली सॉस, सोया सॉस, ये काला मिरी, चाइनीज पाउडर, थोड़ा सा चटनी, शेजवान चटनी, ये कॉर्नफ्लोर, अरारोट, आलू चिल्ली। हाँ हाँ, कॉर्नफ्लोर में थोड़ा सा घट्टा घट्टा करने का। हो गया। लासलगावहून इथून जे 60 किलोमीटर लासलगाव आहे, तिथून पावभाजी खायची असेल तर आम्हाला इथंच यावं लागतं नाशिक रोडला। आणि जवळपास हा आमचा जो आहे 10 ते 15 वर्षापासून आम्ही इथं खातो आहे, 15 वर्षापासून। आणि इथली पावभाजी असो, पुलाव असो किंवा चायनीज, प्रत्येक आइटम याला चॅलेंजच नाही। बहुत टाइम से आ रहे हैं, बहुत अच्छा बनाते हैं और खाने के बाद में ऐसे लगता है कि वापस कब आए। पूनम पावभाजी सेंटर जे आहे ना, गेल्या 20 वर्षापासून आम्ही इथे येतो आहे आणि इथली क्वालिटी 20 वर्षापासूनची आणि आत्ताही तीच क्वालिटी आहे। 1989 पासून सुरुवात केली, आज आम्हाला इथे येऊन 35 वर्ष, 34 वर्ष पूर्ण होऊन आज आमचे 35 वर्ष वर्धापन दिवस आहे। अक्षय तृतीया निमित्ताने फार आनंदाची गोष्ट आहे। तर पूनम पावभाजी सेंटर या ठिकाणी आलोय आणि डबल बटरी पावभाजी आपण बघितली आहे। बघा किती फुल बटर घातलेला आहे, तर 3 टाइम घातलेला आहे याच्यामध्ये, डबल बटरी म्हणण्यापेक्षा। आणि याचा स्पेशल पापड आणि चायनीज भेळ केलेली आहे। तर पावभाजीपासून सुरुवात करूया। आणि स्पेशल त्यांची ही लसणी चटणी आहे, यासाठी खूप गर्दी होते या ठिकाणी खायला। मी आल्याला एक पावभाजी आणलेली आहे, आता ही दुसरी घेतोय। बघा पावसुद्धा एकदम लुसलुशीत आहे, एकदम मऊ असा, आणि त्याच्यावर बटर लावलेला आहे। पावभाजी खायची काय मजा वेगळीच। आणि आता पाऊससुद्धा आलेला आहे नाशिकमध्ये, थोडासा रिमझिम पाऊस पडला आहे आज, त्यामुळे एक वातावरण तयार झालं आहे। खूप मस्त झाले। कांदा यावर घातलेला आहे आणि पावभाजी मी टेस्ट करतो। खूप भारी आहे। चायनीज भेळची क्वांटिटी बघू शकता तुम्ही केवढी आहे, आणि गोड असते आणि आंबट अशी मिक्स चवीची। कुरकुरीत चायनीज भेळ आहे, फुल क्वांटिटी आहे। फिंगर चिप्स टाईपमध्ये बटाटा आहे आणि वरनं मसाला लावला आहे। मी पहिल्यांदा ट्राय करतो हे चायनीज आयटम, त्याच्या आधी कधी खाल्लेलं नाही आहे।
खूप गर्दी आहे, बघू शकता आजूबाजूला तुम्ही. आज गेली 35 वर्ष 34 वर्ष पूर्ण होऊन 35 वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे.